असल्याचे याचे पडसाद संसदेबाहेर सुद्धा उमटताना दिसतात। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कर्नाटकमधल्या अजित पवार यांच्या निधनाबद्दल दाखल झालेल्या FIR वर प्रतिक्रिया दिली आहे। चौकशीच्या अंती FIR दाखल होतो असं योगेश कदम म्हणतायत। रोहित पवार यांची भावना आम्ही समजू शकतो। अजित पवार यांना न्याय मिळायला हवा असंही त्यांचं म्हणणं आहे। ज्या वेळेला असे अपघात होतात किंवा अपघाताच्यामुळे जेव्हा मृत्यू होतात, आपण महाराष्ट्रामध्ये मी उदाहरणासकट आपल्याला सांगू शकेन, आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये ADR फाईल होतो, म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट हा फाईल होतो आणि ह्या म्हणजे आपल्या BNSच्या 194 च्या कलमनुसार ही तरतूद आहे। माजी आमदार विनायक मेटे साहेबांचा त्यावेळेला मृत्यू झाला होता, त्यावेळेला देखील ADRच फाईल झाला होता। 4 महिन्यानंतर FIR झाली होती। आमचं सरकार 100% महाराष्ट्राने इतका मोठा नेता गमावलेला आहे, त्याची झळ आम्हाला देखील आज बसते। मुंबई